सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। भागवताला आपण आरंभ करतोय। सगळ्यात पहिले भागवत म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। भागवत शब्दाचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे। भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान ज्ञान ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तरणे। भक्ती ज्ञान वैराग्य याच्या आधारे जीवन तरुण जाणे त्याला भागवत म्हणतात। आणि भक्ती ज्ञान वैराग्य याचं दान देण्यासाठीची भागवत कथा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। शुकदेव महाराजांची खूप मोठी कृपा म्हणावी लागेल की तुमच्या आमच्यासाठी भागवत शास्त्र त्यांनी खुलं केलं, राजा परीक्षितीचं निमित्त केलं आणि भागवताचं दान आपल्या सगळ्यांच्या ओंजळीमध्ये झुळीमध्ये टाकलं। खरं तर भागवत श्रवण करण्यासाठी खूप पुण्य लागतं बरं। पुण्याई शिवाय माणसाच्या जीवनामध्ये भागवत शास्त्र ऐकायला मिळू शकत नाही। जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत। जन्म जन्मांतरेचं पुण्य जेव्हा उदयाला येतं त्यावेळेला सतशास्त्र आपल्याला श्रवण करायला मिळत असतं। आपल्या सगळ्यांच्या पुण्याचा उदय झाला आणि आपल्याला भागवत कथा ऐकायला मिळाली। स्वर्गीय आदित्य नाटक आज आपल्यामध्ये नाही। हा पिंड, हा देह, हा बाळ आपल्यामध्ये नाही, पण पुण्यवान म्हणावं लागेल त्या आत्म्याला की त्याच्या आठवणीमध्ये भागवत होत आहे। नाही तर लोक खूप वर्ष जगतात, कोट्यावधीची संपत्ती कमवून ठेवतात आणि पाठीमागचे वर्ष श्राद्ध सुद्धा नीट घालत नाहीत, श्राद्ध सुद्धा नीट करत नाहीत। पण कमी वयामध्ये या लेकरानं जगाचा निरोप घेतला आणि या लेकराच्या आठवणीमध्ये या नाटक परिवारानं एवढ्या मोठ्या दिव्य कथेचं आयोजन केलं, तर हे पुण्य स्वर्गीय आदित्यचं आहे। हे भागवत जिवंत माणसाला पुण्य देतं, जिवंत माणसाच्या जन्म मरणाचा फेरा चुकवतं आणि मेलेल्या माणसाला सद्गती आणि मुक्ती देण्याचं काम सुद्धा हे भागवत करतं। एवढं पवित्र शास्त्र हे भागवत आहे। भागवत कल्पतरू वृक्ष जे फळ देतो ना, त्याही पेक्षा अधिकचं फळ भागवत आपल्याला देतो। या ग्रंथाला केवळ सामान्य ग्रंथ म्हणू नये, तर साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्माची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत शास्त्र आहे। आरतीमध्ये आहे ना, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरणा खचित टळे जन्मावरण विभात जाती विनये शांती नाथ वदती कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा जय हो जय श्री भागवता। भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या
श्रीकृष्ण भगवंताचं वर्णन करून त्यांना वंदन केलंय. सच्चिदानंद रूपाय, फार गोड वर्णन आहे. सच्चिदानंद रूपाय म्हणजे सच्चित आनंद रूप जो आहे. ऐका बरं शहापूर, जो सत्य स्वरूप आहे, जो चितरूप आहे आणि जो आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय, जो सत्य रूप आहे. सत्य कुणाला म्हणायचं? सत्य शब्दाचा अर्थ आपण एकच काढतो, सत्य म्हणजे खरं. तर सत्य शब्दाचा योग्य अर्थ आहे का? सत्य त्याला म्हणतात जे कधीच बदलत नाही, त्याचं नाव सत्य आहे. ज्याच्यामध्ये बदलच होत नाही ते सत्य आहे, आणि जे बदलतंय ते सत्य नाही, ते खोटं आहे. सोपं करून सांगते मी तुम्हाला. छोटंसं रोपटं आपण जर जमिनीमध्ये लावलं एखाद्या फळाच्या झाडाचं, वर्षभर त्याला पाणी घातलं तर ते झाड, ते रोपटं तशाच तसं राहतं का? त्याच्यात बदल होतो. त्याच्यात बदल झालाय, ते सत्य नाहीये, खोटं आहे, ते कधी ना कधी नाश पावणार आहे. आणखी जवळचं सांगते उदाहरण तुम्हाला. जेव्हा आपण 2 वर्षाचे होतो, छोटेसे होतो, गोंडस होतो, आपण लहान. आपण जेव्हा 2 वर्षाचे होतो, कुणी पण आपल्याला उचलत होतं आणि आपला पापा घेत होतं. 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही? झोपल्या काका. 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही? सांगा ना मला जरा. 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो? 80 वर्षाच्या आजोबाचा घ्यावा वाटतो का? का? बदल झाला. आपण जेव्हा 2 वर्षाचे होतो तेव्हा खूप बाळशेदार होतो, गोंडस होतो, सुंदर होतो, इकडे तिकडे पळत होतो, सुंदर सुंदर हरकती करत होतो आपण. आपल्याला कुणी पण उचलत होतं, आपला पापा घेत होतं. 2 वर्षाचे असताना जसे आपण दिसत होतो तसे 80 वर्षाचे झाल्यानंतर आपण तसेच दिसतो का? आपल्यात बदल होतोय. याचा अर्थ जे बदलतंय ते सत्य नाही. आपण सुद्धा कसे आहोत? नश्वर, नाश पावणारे, मिथ्या. आपण खोटे आहोत, आपण अशाश्वत आहोत, सत्य नाही आपण. का? आपल्यात पण बदल झाला. आणखी मोठा बदल सांगते मी तुम्हाला. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती जण होते शहापूरमध्ये? एक तरी हात उंच करा. 200 वर्ष अगोदर, पूर्वी, 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती जण या गावात होते? एकही नाही. आणखी 200 वर्षानंतर किती जण इथंच राहणार आहेत? ठीक आहे, अगोदर नव्हतात, पण पुढचं तरी सांगा ना. 200 वर्षानंतर आणखी किती लोक इथं राहणार आहेत? याच्यातलं एक सुद्धा नाही. आपण 200 वर्षापूर्वी पण नव्हतो आणि 200 वर्षानंतर सुद्धा आपण नसणार आहेत. आपण मध्येच आहोत. याचा अर्थ आपण सत्य नाही आहेत. जे बदलतंय ते सत्य नाही, ते मिथ्या आहे. आठवणीनं सांगा मला, आपल्या कितीतरी पिढ्यांनी श्री विठ्ठलाला पाहिलंय पंढरपुरामध्ये. असाच आहे तो उभा. करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी 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 सुंदर
झाली तो तसाच उभा आहे. अजूनही त्यानं कमरेवरचे हात गळाले म्हणून खाली नाही घेतलेले, असाच आहे 28 युगापासून. युगे 28 विटेवरी उभा. आपल्या कितीतरी पिढ्यांनी पाहिलं त्याला, तसाच आहे तो. आपल्या पंजोबांनी पाहिलं तसाच होता, आजोबांनी पाहिला तसाच आहे, आपण पाहिलं विठोबाला तसाच उभा आहे, आपली मुलं पाहताय तसाच आहे, नातवंडांनी पाहिला तसाच आहे, आणखी कितीतरी पिढ्या त्या विठोबाला पाहणार आहेत, तो तसाच उभा आहे. मला सांगा, देवात बदल झालाय का हो? काही त्याच्यात बदल झाला? हात खाली घेतली का त्यानं, का वर केला हात? अजिबात नाही. त्याच्यात बदलच झाला नाही, म्हणून तोच सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. केवळ भगवान परमात्मा सत्य आहे. तुमच्या माझ्या सहित सगळे मिथ्या आहेत. आपण सगळे नाश पावणारे आहोत. या जगामध्ये अमर कोणीच नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्याकडे असेल, पण अमर असल्याचं कार्ड कुणाकडेही नाही. कोणी दिवशी यम येती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच रहावे. समयासी सादर भावे, हो समयासी सादर भावे, हो समयासी सादर भावे, हो समयासी सादर भावे. देव हे मिला तैसे रहावे, देव ठेविला तैसे रहावे. समयासी सादर भावे, हो समयासी सादर भावे. समयासी सादर भावे, हो समयासी सादर भावे, हो समयासी सादर भावे. कोणी दिवशी यम येती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे. जाणं सत्य आहे. आपण मिथ्या आहोत. 200 वर्ष अगोदर नव्हतो, 200 वर्षानंतर नसणार आहे. आपण मिथ्या आहोत. सत्य त्याला म्हणतात जे कधीच बदलत नाही. म्हणून सत चित आनंद रूप. आता सत्य शब्दाची व्याख्या सांगितली मी तुम्हाला. चित म्हणजे काय? चैतन्य. तुमच्या माझ्यामध्ये तो परमात्मा चैतन्य रूपानं सामावलेला आहे. म्हणून आपण चालतो, बोलतो, पाहतो, ऐकतो. आपली हालचाल, क्रिया, धावणं, पळणं, उठणं, बसणं, त्या सगळ्या गोष्टी आतमध्ये ते चैतन्य आहे म्हणून चाललेले आहेत. ते चैतन्य निघून जाऊ द्या. आपण चालणार नाही, आपण बोलणार सुद्धा नाही, डोळे उघडले असले तरी आपण कोणाला पाहू शकणार नाही. आणि मग हे चैतन्य निघून गेलं की आपलीच माणसं आपल्याला माणसात ठेवणार नाहीत. कुठे घेऊन जातील? चला स्मशानात. चैतन्य आहे म्हणून आपण या सगळ्यामध्ये आहोत.
तो चैतन्य स्वरूप भगवान परमात्मा आणि आनंद रूप भगवान आनंद भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे. सांगू तुम्हाला, व्यवहारातला आनंद कमी होतो, प्रपंचातला आनंद कमी होतो, पण ईश्वरा संदर्भातला आनंद कधी कमी होत नाही, तो वाढत जातो. संतांचे प्रमाण आणि पुरावे आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. भगवान आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, जो विश्वाच्या उत्पत्तीला कारण आहे. हे जगत कोणी निर्माण केलं? या जगाला निर्माण करणारा परमात्मा आहे. हे आपलं अज्ञान आहे की मी हे केलं, मी ते केलं, हे आपलं अज्ञान आहे बोलण्याचं. हे सगळं काही परमेश्वरानं घडवलेलं आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय, जो 3 प्रकारच्या तापांची शांती करतो. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप, आध्यात्मिक ताप. या 3 प्रकारच्या तापांना शमवणारा तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भगवान श्रीकृष्ण परमात्माला आमचं वंदन असो. आता भागवताच्या पहिल्या श्लोकाचं आपण चिंतन केलं. भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवताचे गुरु शुकदेव महाराज त्यांना वंदन केलेलं आहे. बरं, शुकदेव महाराज काही सामान्य नाही आहेत, महान विभूती आहेत. भिक्षा मागायला जर गेले तर 5 मिनिटाच्या पुढे कुठेच थांबत नाहीत आणि जेवढी भिक्षा लागते तेवढीच घेताय. फार विरक्त महात्मे आहेत. या भारताच्या भूमीमध्ये असे काही साधू संत महात्मे होऊन गेले की त्यांचा त्याग पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो आपल्या. बंगाल प्रांतामध्ये मच्छिंद्रनाथाला भूक लागली. सांगितलं, गोरक्षा भिक्षा घेऊन ये. गोरक्षनाथ भिक्षा आणायला गेले. माई भिक्षांदेही, भिक्षा मागितली. एका घरामध्ये योगायोगानं पक्षजीव घालण्याचं काम होतं. स्वयंपाक केलेला होता. सुगंधित पदार्थांचा असा त्या प्रसादाचा वास सुटलेला होता, सुगंध सुटलेला होता पक्वान्नांचा. मग त्या बाईनं जेवढी काही प्रसाद बनवलेला होता त्यातला थोडा 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 भाग थाळी भरून घेऊन आली. गोरक्षाच्या जोळीत टाकलं. घ्या म्हणे बाबा. आले मच्छिंद्रनाथाला घेऊन. गुरुदेव भिक्षा आणली. दोघांना पुरल एवढा प्रसाद होता म्हणून दुसऱ्या घरी मागायला गेलेच नाही. घेऊन आले गोरक्षनाथ. गोरक्षानं आपल्या गुरुला खाऊ घातलं. मच्छिंद्रनाथ म्हणतात, गोरक्षा तू पण प्रसाद खा. दोघांनी मिळून प्रसाद खाल्ला. गुरुचं जेवण झाल्यानंतर मग शिष्यानं प्रसाद घेतला. पण त्या भिक्षेमध्ये वडे आले होते. वडे. मच्छिंद्रनाथाला वडे फार आवडले. आता लक्षात घ्या, लीला आहे संतांची. ज्यांनी सर्व इंद्रियावरती ताबा मिळवला आहे तेव्हा ते मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत. मग काही काही लोक म्हणतात, साधू झाले आणि यांच्या जिभेला एवढे कसले चोचले. तसा काही भाग नाही. तो त्यांच्या जीवनातला लीलेचा भाग असतो. काहीतरी लीला करायची असते. मच्छिंद्रनाथाला वडे खूप आवडले. गोरक्षा खूप वडे चविष्ट होते रे, चवदार होते. अजून जरा 4-2 वडे आणतोस का? गुरुजी जातो मी आणि वडे घेऊन येतो. गोरक्षनाथ गेले. माई भिक्षांदेही. आवाज ओळखीचाच होता, कारण आत्ताच भिक्षा घातली होती. बाई बाहेर आली. काय म्हणता महाराज? आई, माझ्या गुरुजीला तुझे वडे फार आवडले ग. आणखी 4-2 जर वडे दिले तर फार उपकार होईल. बाई म्हटली,
अगोदरच तुम्हाला पोटभर भिक्षा दिली होती आणि तुम्ही सारखे सारखे वडे मागायला येतात. वडे काय फुकट आले का? त्याला करायला काही सायास लागत नाहीत का? आणि तुम्ही गोसावीच असे आहात, तुम्हाला किती दिले तरी तुमचं पोट भरत नाही. नको ते बोलायला लागली बाई. ती म्हणते माझ्या घरातली पूजा राहिली, पित्र जीव घालायचे राहिले आणि तुझं काय चाललं रे म्हणे, वडेच पाहिजेत वडेच पाहिजे. आई तुला काय बोलायचं ते बोल, पण माझ्या गुरुला वडे आवडलेत, वडे दे म्हणे. बाई नवलच झालं या गोसाव्याचं. नाही म्हणून सांगते, याला मी किती बोलते तरी पण म्हणतोय मला वडेच दे. बाई बोलली खरंच तुझ्या गुरुला जर वडे खायचे असतील मी देते वडे, पण या वड्याच्या बदल्यात तू तुझा डोळा देशील का काढून? गोरक्षनाथ बोलले आई तू मागशील ते द्यायला तयार आहे. आणि देशील डोळा? हो म्हणे लगेच देतो. आणि काय पाहताय, डोळ्यात बोट घातलं आणि भुबळ बाहेर काढला आणि गोरक्षनाथानं भुबळ दिलं त्या बाईला. बाईच्या अंगाला काटा आला, घाबरली, थरथर थरथर कापायला लागली. म्हणे महाराज मला माफ करा, तुमची एवढी तयारी आहे हे मला माहिती नव्हतं. मी तुमच्या गुरुभक्तीची परीक्षा घेतली, मला वाटलं गुरुचं नाव करून तुम्हालाच खायचेत की काय. घाबरली बाई, तिला बोलता येईना काही. घरातलं सगळा प्रसाद तिनं आणला, वडे आणले, भिक्षा दिली, घरात जाऊन बसली बाई. भयभीत झाली होती. म्हणली तुमचा डोळा पण घेऊन जा, मला भीती वाटते. गोरक्षनाथ एक हात असा लावून भिक्षा घेऊन निघाले. गुरुजीला वडे दिले खायला. हा डोळ्यावरचा हात काढना, अंगाला रक्त लागलेलं. मच्छिंद्रनाथ म्हणतात गोरक्षारे झालं काय? गुरुजी काही नाही, अगोदर वडे खा, वडे आणलेत मी. बाळा काय प्रकार झाला तो सांगितल्याशिवाय मी एकही वडा खाणार नाही. सांग मला काय झालं? गुरुजी मी तुमच्यासाठी त्या ताईला वडे मागितले, पण तिला वाटलं गुरुचं नाव करून हा मध्येच खातोय की काय. तिला खोटं वाटलं माझं. ती म्हटली वडे देते तुला, पण तुझ्या गुरुवर खरं श्रद्धा असेल तर वड्यासाठी डोळा देशील का? आणि गुरुजी तुमच्यासाठी मी प्राणही द्यायला तयार आहे. तिने फक्त डोळाच तर मागितला मला. मी माझं बुबळ काढलं आणि तिला दिलं. मग ती घाबरली आणि तिनं मला वडे दिले. आपल्या शिष्याची गुरुसाठी एवढी समर्पणाची भावना पाहिली. मच्छिंद्रनाथानं गोरक्षाला कडकडून मिठी मारली आणि जो डोळा काढलेला होता तो डोळा बसवला, त्याचं रोपण केलं, संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि तो डोळा पहिल्यापेक्षा तेजस्वी झाला. बोला मच्छिंद्रनाथ महाराज की जय, गोरक्षनाथ महाराज की जय. आणि मग आनंदाने दोघांनी वडे खाल्ले. दृष्टांतातून एकच सांगायचंय की या भारताच्या मातीमध्ये संत परंपरेत असे काही संत होऊन गेले की त्यांचा त्याग आणि गुरुबद्दलचं समर्पण, त्यांची त्यागी वृत्ती जर ऐकली तर अंगावर काटे उभे राहतात माणसाच्या. ही काय तयारी आहे? गुरुसाठी डोळा काढून दे ना. हे बोलणं एवढं सोपं नाही. जगद्गुरु तुकोबाराय यांचं सुद्धा वैराग्य पहा, कडकडीत वैराग्य. तसेच शुकदेव महाराज असे महात्मे आहेत ना. लंगोटी एवढ्या कपड्याशिवाय जास्त कपडा सुद्धा अंगावर नाही. रात्रंदिवस भगवान परमात्माचं चिंतन करतात. बरं, या शुकदेव महाराजांच्या जन्माची कथा फार सुंदर आहे. शुकदेव महाराज प्रसंग असा आहे पहा की एकदा नारदजी कैलासामध्ये आले आणि नारदजी कैलासात आल्यानंतर माता पार्वती एकट्याच होत्या. माता पार्वती या म्हणे गुरुजी स्वागत आहे, बसा. नारदजीने विचारलं म्हणे आई भोलेनाथ कुठे गेले? म्हणे आईनं सांगितलं भोलेनाथ भिक्षेला गेलेले आहेत, बाहेर गेलेले आहेत. बरं बरं, बरं आहे का तुमचं? म्हणे हो गुरुजी, तुमच्या आशीर्वादानं मला शंकरासारखा पती मिळाला, मी खूप सुखी आहे, समाधानी आहे. नारदजी म्हटले आई बाकी काही प्रपंचात अडचण तुमच्या म्हणे अजिबात नाही,
शंकरासारखा प्रेम करणारा पतीच नाही, तसा देवच नाही. खूप प्रेम करतात माझ्यावरती आणि माझं सुद्धा भगवान भोलेनाथावर खूप प्रेम आहे. म्हणे आई, प्रेम आहे का नाही हे तेव्हा सिद्ध होतं जेव्हा एक पती आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आपल्या पत्नीला सांगत असतो. जो पती पत्नीपासून एकही गोष्ट लपवत नाही, समजावं ते खरं प्रेम आहे. आणि जिथे शब्दांचा लपंडाव असतो तिथं खरं प्रेम नसतं. गुरुजी तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? नाही म्हणे तुम्ही खूप सांगतात की महादेव माझ्यावरती खूप प्रेम करता, खूप प्रेम करताय, पण महादेवानं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात का? म्हणे हो. माथ्यावरचा चंद्र कोण, मस्तकावरची गंगा कोण, गळ्यातला सर्प कोण, हे सगळं महादेव मला सांगतात. स्वप्नात जर एखादा देव आला तर तो झालेला साक्षात्कार सुद्धा मला सांगतात. आई, चांगली गोष्ट आहे, पण महादेवाच्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळा आहे ती मुंडकी कुणाची आहेत हे सांगितलं का तुम्हाला? म्हणे गुरुजी ते तर सांगितलंच नाही. बर, झोपताना ती माळ काढून ठेवतात का? म्हणे नाही. जेवताना नाही. बाहेर फिरायला जाताना म्हणे गळ्यातच असते लॉकेट सारखे, अजिबात काढत नाही. चांगल्या माणसात जाऊ दे, चांगल्या देवात जाऊ दे, झोपताना, जेवताना, उठताना, ध्यान धारणा करताना ती माळ गळ्यातून अजिबात काढत नाही. म्हणे मग मला पण तेच म्हणायचंय, ती माळ थोडी सुद्धा बाजूला काढत नाही, तर ती माळ नेमकी कुणाची आहे हेही तुम्हाला सांगितलं नाही. याचा अर्थ शंकराचं तुमच्यावर खरं प्रेम नाही. नारदजी जाईल तिकडे पेटवण्याचं काम करतात पहा. आता मला सांगा, महिला मंडळाच्या बुद्धी जर असा सुरुंग लावला तर तो संसार सुखाचा होईल का? माता तर टेन्शन मध्येच गेल्या. म्हणे गुरुजी सगळं सांगितलं पण त्या माळेचं नाही सांगितलं. मग समजून घ्या, दाल में कुछ काला है. आई घाबरल्या. गुरुजी येऊ द्या त्यांना, विचारतेच आता. आई, मला थोडी आहे घाई, मी आता जातो. पेटवण्याचं काम केलं, निघाले नारदजी. खूप घाई आहे म्हणून निघाले. गुरुजी परत या बरं. हा आई, वेळ सापडला तर येतो. नारदजी निघून गेले आणि भोलेनाथ आले. अलख निरंजन. पार्वती घे चिमटा आणि जोळी. माता म्हटलं फेका तिकडं. काय झालं पार्वती तुला? काही बोलू नका मला. अगं झालं काय? माझ्यासोबत तुम्ही खोटं खोटं जगलात. काय खोटं जगलो मी? माझ्यापासून काही गोष्टी लपवल्या तुम्ही स्वामी. पार्वती, एकही गोष्ट मी तुझ्यापासून लपवत नाही आणि तू म्हणतेस की मी काही लपवलंय. काय लपवलं? खरं सांगा स्वामी. तुमच्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळा आहे ती मुंडकी कुणाची आहे ते सांगितलं तुम्ही मला? अरे पार्वती, ते लक्षातच नाही मला. अगं काही एवढं विशेष नाही, सांगल कधीतरी. कधीतरी नाही, आत्ताच. पटकन सांगा ती मुंडकी कुणाची आहे. भोलेनाथ म्हणतात, पार्वती तुला ऐकायचंय ती मुंडकी कुणाची आहे? हा ऐकायचंय. ऐक. माझ्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळा आहे ना, ही सगळी मुंडकी, ही सगळ्या कवठ्या तुझ्याच आहेत. माझ्या हा तुझ्या आहेत. म्हणजे पार्वती, तुझे अनेक रूप बदलले. कधी गौरी झाली, कधी कात्यायनी झालीस, कधी उमा झाली, तर कधी अपर्णा झालीस. माझ्यापासून दूर गेली. तुझा वियोग मला सहन नाही झाला. किती कवठी घ्यावी मी आणि या माळेमध्ये गुंफावी. ही कवठ्यांची माळ माझ्या गळ्यामध्ये असली ना पार्वती, तूच माझ्या जवळ आहेस असं मला वाटतं ग. काय प्रेम आहे. माता पार्वती रडू लागल्या. माता पार्वती म्हणता, स्वामी एवढं प्रेम करता तुम्ही माझ्यावरती, पण एक सांगा मला, तुम्ही अजन्मी आहात आणि माझे कितीतरी जन्म झाले, मग मला सुद्धा तुमच्यासारखं अजन्म व्हायचंय. तुमच्यापासून अजिबात मला दूर जायचं नाही.
मला काय करावं लागेल? पार्वती, मी एका अमर कथेचं चिंतन करतोय. नंदी, सिंह, गळ्यातला सर्प, माथ्यावरचा चंद्र, मस्तकावरची गंगा सगळ्यांना बाजूला काढून ठेवलं आणि उंच उंच टेकडीवरती शिव आणि पार्वती गेले. बर्फाच्या गुफेमध्ये सांगितलं, पार्वती, मी आता तुला अमर कथेचं ज्ञान देतोय, पण ही कथा फार ओजस्वी तेजस्वी आहे. ही पचायला एवढी सोपी नाही. सर्वांगाचे कान करून कथा ऐक. कथा ऐकत असताना झोप येण्याची दाट शक्यता आहे. सावध चित्तानं कथा ऐक. कथा ऐकायला पुण्य लागतं माझ्या ताईंनो. नाही तर बऱ्याच वेळेला कथेत आलं की झोप लागते, समजावं काहीतरी आडवं आलंय. तर झोप लागल तुला पार्वती. माता पार्वती म्हटलं, तुम्ही कथा सांगा, मला झोप येऊ नये, मी व्यवस्थित कथा ऐकावीन, तुम्हाला सुद्धा कळावं की मी कथा ऐकते, म्हणून मध्ये मध्ये हु हु म्हणत जाईल मी. मग माता पार्वती हुंकार द्यायला लागल्या. कथा चालू झाली. 4-5 दिवस सुंदर कथा. नेमका भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजी यांचा संवाद चालू झाला आणि माता पार्वतीला झोप लागली. ज्ञानाचा स्कंद जो आहे 11वा स्कंद, माता पार्वतीला झोप लागली. परिणाम, माता झोपल्या होत्या, पण 5 दिवसाच्या कथेच्या प्रभावानं जिथे शिव पार्वती बसले होते त्यांच्या बाजूला एक छोटंसं पोपटाचं पिल्लू मेलेलं होतं अगोदर, पण त्या कथेच्या प्रभावानं ते जिवंत झालं आणि त्यानं पाहिलं, म्हणे आईला तर झोप लागली. आणि एवढा मोठा ज्ञानाचा भाग चाललाय कथेचा, हुंकार जर बंद पडला तर कथा बंद पडेल. म्हणून पोपट मध्ये मध्ये बोला 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 पुढे पोपटच हो हो म्हणायला लागला. मला सांगा, माणसाची बोली भाषा बोलणारा पक्षी कोण? फक्त पोपट आहे. पोपट माणसा जे शिकवून आपण तसंच बोलतो. तो दुसऱ्या कुठल्या पक्षाला माणसाची भाषा जमत नाही, पण पोपटाला जमते. बोला पुढे. शिवजीची कथा पूर्ण झाली आणि जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जयकार केला आणि माता पार्वती डोळे चोळतच म्हणतात, हा शिवजी सांगा बरं काय झालं कृष्ण उद्धवाच्या संवादात. पार्वती, कथा पूर्ण पण झाली. कथा पूर्ण झाली. स्वामी, मला झोप लागली होती, मी नाही ऐकली. तू नाही ऐकलं तर कोणी ऐकली? पोपटाचं पिल्लू घाबरलं. पूर्वीच्या काळी चोरून कथा ऐकणं दोष होता. घाबरलं ते पिल्लू. शिवजी त्याच्यावर रागावणार, ते भिर्र उडालं आणि अमरनाथवरनं बद्रीनाथला आलं. बद्रीनाथला व्यास महाराजांचा आश्रम होता. व्यासांची पत्नी जांभळी देत होती, जांभळी आ करून. त्यांनी आ करायला आणि पोपटाचं पिल्लू तोंडातून पोटात जायला गट एकच आतमध्ये जाऊन बसलं. ते बसलं लपलं. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष गर्भातून बाळ बाहेर येईना. विचारलं व्यासांच्या पत्नीनं, स्वामी माझ्या उदरात कोण आहे? बाहेर काय येत नाही. विचारलं गर्भाला, कोण आहेस? देव यक्ष किन्नर पिशाच कोण आहेस? तर गर्भातून वेदाचा हुंकार येत होता, वेद मंत्राचा उच्चार. ऐकू, मी ब्रह्म आहे, बाहेर काय येत नाही. ही भगवंताची माया कठीण आहे, मला भीती वाटते म्हणून मी बाहेर येत नाही. अरे आईच्या पोटात कुणी 12 वर्ष राहत नाही, बाळा बाहेर ये. आणि या मायेला घाबरू नकोस. ही माया जो भगवंताचं भजन करतो, भगवत उपासना करतो, जो कथा ऐकतो, जो कीर्तन ऐकतो, अशा माणसाला माया बाधत नाही. बाहेर या आणि कृष्ण भक्ती करा. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. ते 12 वर्ष लपाले रे. कापत बाहेर आले. ते नागवेचे पळवणी गेले रे. शुकदेव आईच्या पोटाच्या बाहेर आले, उदरातून बाहेर आले
आले तसेच पळत सुटले. तुम्ही म्हणाल जन्माला आलेल्या बाळाला पाय कुठून आले? 12 वर्ष आईच्या पोटात होतं. 12 वर्षात काय पाय येणार नाहीत का? आपली वर्ष 2 वर्षाची लेकरं पळायला लागतात. जसे आईच्या उदरातून बाहेर आले तसे पळत सुटले. शुकदेव पुढे, व्यास पाठीमागे. थांब पुत्रा. पुत्र थांबत नाही. झाडच म्हणतात बाबा बोला ना. ओ बाबा, लक्षात घ्या, आईच्या गर्भात असताना ज्यांना ब्रह्म साक्षात्कार आहे एवढे महान गुरु या ग्रंथाचे आहेत. बोला शुकदेव महाराज की जय. अशी शुकदेवांची कथा. आता ग्रंथाच्या आरंभी 88,000 ऋषी नैमिषारण्यामध्ये येतात. सगळ्यांना कथा ऐकायची, आत्मउद्धाराची, जनकल्याणाची. आणि सगळेजण विचार करतायत की आपल्याला कथा कोण सांगन आणि कोणती कथा सांगेन. तिथे सूत महाराजांचं आगमन झालं. सूत महाराजांना सर्वांनी नमस्कार केला. सूतजी, अहो भाग्य आमचे की तुम्ही इथे आलात. तुम्ही उंच व्यासपीठावरती बसा. आमच्या मनात एक प्रश्न आहे. अज्ञान ध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताखाई कथा सारम मम कर्ण रसायनम. अज्ञान ध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ. सूतजी, आमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की लोकांचं भलं कसं होईल, या जगाचं कल्याण कसं होईल, आणि आमच्या अंतःकरणातल्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात. आमची विनंती आहे, आम्हाला असं शास्त्र सांगा की त्या शास्त्र चिंतनानं कमी वेळ परमार्थ करणाऱ्या माणसाचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. कारण येणाऱ्या युगात, कलियुगामध्ये येणारा जो कलियुगाचा भाग आहे त्या लोकांना परमार्थासाठी जास्त वेळ नसेल. देवधर्म करायला जास्त वेळ लोक काढणार नाहीत. कमी वेळामध्ये त्यांचं कल्याण व्हावं असं शास्त्र आम्हाला सांगा. सूतजी म्हटले, काळजी करू नका, तुम्हाला श्रीमद भागवत कथा सांगतो. कारण भागवत असं शास्त्र आहे की 7 दिवस श्रवण करणाऱ्याला सुद्धा ते मुक्ती देतं. एवढं पवित्र शास्त्र श्रीमद भागवत महापुराण आहे. आणि या भागवताचं महात्म्य असं आहे की राजा परीक्षितीला शुकदेव महाराज जेव्हा भागवत सांगू लागले त्यावेळेला स्वर्गातले देवता अमृताचा कळस घेऊन आले. आणि देवता म्हणतात, शुकदेवजी, हे अमृत राजाला द्या आणि या अमृताच्या बदल्यात आम्हाला भागवत सांगा. शहापूर कान देऊन ऐका. अमृत काय सामान्य वाटतं का? अमृत समुद्रातून प्राप्त करण्यासाठी देवदैत्यांचा किती संघर्ष झाला. समुद्र मंथन झालं आणि त्याच्यातून अमृत बाहेर आलं तर त्याच्यासाठी राक्षसांची देवाची भांडणं. देवाला मोहिनी अवतार घ्यावा लागला अमृताचा वाटप करण्यासाठी. अमृताचा कुंभ घेऊन पळत असताना देवांनी 4 जागेवर कुंभ टेकवला. कुठं कुठं? नाशिकला टेकवला, मध्य प्रदेशात उज्जैनला टेकवला, हरिद्वार आणि तीर्थराज प्रयाग या 4 ठिकाणी कुंभ टेकवला. तर आज प्रत्येक 3 वर्षाला या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतोय. म्हणजे कुंभ टेकवला तर एवढं मोठं महात्म्य. ते अमृत किती श्रेष्ठ आहे. आणि ते अमृत देवता म्हणतात द्या परीक्षिताला आणि त्याच्या बदल्यात भागवत सांगा. याचा अर्थ असा आहे की अमृतापेक्षाही श्रेष्ठ श्रीमद भागवत महापुराण आहे. आणि या काय आहे भागवतामध्ये? भगवान परमात्माचं चरित्र, त्याचं नाम आणि त्याची कथा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड
नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. वनमाली केशवा, वनमाली केशवा, बाबा नागे, बाबा नागे, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. शहापूरकर, खूप भाग्यवान आहात तुम्ही. हे अमृताचं दान, अमृताचं पान, रसपान, हे ज्ञान भलेही निमित्त आदित्य नाटक यांचं असेल बरं, पण लक्षात घ्या, खूप मोठ्या पर्वकाळावरती तुम्हाला ही कथा ऐकायला मिळते. खूप मोठा पर्वकाळ. आज कार्तिक महिन्यातली वैकुंठ चतुर्दशी आहे. आजचा दिवस, आजच्या दिवशी वैकुंठाचे दरवाजे खुले असतात. वर्षातला एकमेव आजचा दिवस असा आहे. आजच्या दिवशी महादेवाला तुळशीचं पान आणि विठ्ठलाला बेलपान व्हायला जातात. एक दिवस आहे वर्षातला, पूर्ण वर्षातला आजचा एक दिवस. या दिवशी महादेवाला तुळशीचं पान व्हावं. एरवी महादेवाला तुळस चालत नाही बरं. शहापूर, एरवी महादेवाला तुळस व्हायला जाऊ नका, कारण तुळशीचा आणि महादेवाचा 36चा आकडा आहे. तुळशीच्या रोपट्याखाली सुद्धा महादेव चालत नाही. बऱ्याच मावशांची ट्यूब पेटली असेल, आपला तिथंच मुक्कामाला आहे. उचलून बाजूला ठेवायचं. तुळशीच्या रोपट्याखाली शाळीग्राम चालतो, महादेव नाही. एरवी महादेवाला तुळशीचं पान चालत नाही, पण एक दिवस वैकुंठ चतुर्दशीचा दिवस म्हणजे आजचा दिवस, या दिवशी महादेवाला तुळशीचं पान आणि विठ्ठलाला बेलपत्र चालतं. आज पूजा अर्चना करून महादेवाला तुळशीचं पान व्हावं, विठ्ठलाला बेलपत्र व्हावं. दुसऱ्या दिवशी उद्या ते काढून घ्यावं, स्वच्छ पुसावं, धुवून काढावं आणि ते तुळशीचं पान, बेलाचं पान चावून चावून खावं. आरोग्यासंदर्भातल्या अडचणी संपतात. वाणीचे दोष असले तर ते पण नष्ट होतात आणि आपल्या जीवनामध्ये सगळे सकारात्मक बदल होतात. सगळं काही चांगलं घडतं जीवनामध्ये. खूप मोठा योग आहे. आज वैकुंठाचे दरवाजे खुले असतात. वैकुंठ चतुर्दशी, उद्या कार्तिक पौर्णिमा, खूप मोठा योग आहे. आणि अशा पवित्र दिवसाला आजच्या कथेचा आरंभ, ती ही अमृत भागवताची अमृत कथा महापर्व काळावरती आपल्याला श्रवण करायला मिळते आहे. खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे. तर देवता म्हणतात, महाराज की हे अमृत द्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला भागवत सांगा. शुकदेव महाराज फार हुशार आहेत. शुकदेव महाराज म्हणतात, देवतांनो, भक्ती भावानं आला असतात तर तुम्हालाही भागवत ऐकायला मिळालं असतं. पण तुम्ही सरळ सरळ व्यवहार करताय. हे ज्ञान ते द्या म्हणजे हा व्यापार झाला.
बरं व्यापार बरोबरीच्या वस्तूमध्ये असतो. तुम्ही तर सरळ सरळ फसवताय आम्हाला, इथं ठगवताय. म्हणे काय ठगवलं, काय फसवलं? अरे म्हणे तुम्ही काचाच्या तुकड्याच्या बदल्यात हिरा मागून घेताय माझ्याकडनं. काय म्हणता शुकदेव? काचाच्या तुकड्याच्या बदल्यात तुम्ही हिरा मागताय मला, हिरा. म्हणजे अमृताला काचाच्या तुकड्याची उपमा दिली आहे आणि भागवताला हिरा म्हटलेला आहे. नाही देणार तुम्हाला भागवत, चला निघा इथून. का? अरे भागवत ऐकायला मनात भाव असावा लागतो, भावाशिवाय भागवत पचल्या जात नाही. भावच लागतो, नाही तर मनी नाही भाव आणि देवा मला ओ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अष्टान पावायचा नाही र, ओ देव अष्टान पावायचा नाही र, नाही र. देव बाजारचा, देव बाजारचा, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. जय हो, जय हो. हरी बोल. हो लाकडाचा देव त्याला अग्नीचा भ्याव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भ्याव, लाकडाचा देव त्याला वज्राचा भ्याव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भ्याव. देव हो देव, हो देव अष्टान पावायचा नाही र, देव अष्टान पावायचा नाही र, नाही र. देव बाजारचा, देव बाजारचा, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही र. जय हो. मणी नाही भाव आणि देवा मला पाव. देव भेटल का अशानं? तो काय बाजारचा भाजीपाला आहे? नाही. शुकदेव महाराज सांगतात आल्या रस्त्याने निघा. भावाशिवाय देव तुम्हाला ही भागवत कथा ऐकायला मिळणार नाही. देवांना खूप वाईट वाटलं. आम्ही देव आहोत, आमचा अपमान करता. म्हणे चला निघा. दिलं हकलून. सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवाकडे तक्रार करायला लागले होते देवता. तेवढ्यात एक विमान गेलेलं पाहिलं. म्हणे विमान हा तर राजा परीक्षिती आहे आणि एवढ्या लवकर विमान कसं निघालं आम्हाला इकडे पोहोचेपर्यंत? म्हणे हाच भागवताचा प्रभाव आहे. 7 दिवसामध्ये चिंतन करणाऱ्या जीवाला मुक्ती प्रदान करणारं हे भागवत शास्त्र आहे. हे भागवताचं महात्म्य. फार पूर्वी ही कथा सनत कुमारांनी नारदजींना सांगितली होती. म्हणे नारदजींना कथा ऐकायची वेळ का बरं आली, नेमका घडलं काय? तर म्हणे प्रसंग असा घडला होता. नारदजी एकदा तीर्थयात्रा करण्यासाठी बाहेर पडले. पृथ्वीवरती खूप तीर्थ आहेत आणि खरंच माणसानं तीर्थावरती गेलं पाहिजे.
तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर आपली एक जीवन जगण्याची ऊर्जा वाढत असते, माणसाला समाधान वाटतं. काशी 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 आपण ऐकतो फक्त काशी बोलतो, पण जोपर्यंत काशी पाहत नाही तोपर्यंत डोळ्यात काशी उभी राहू शकत नाही. वृंदावन 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 फक्त आपण बोलतो, पण वृंदावन पाहिल्याशिवाय त्याच्यातला भाव कळत नाही. एकदा काही तीर्थ पाहून आली आणि मग कानावर नाव जरी पडलं तर ते सगळं तीर्थ डोळ्यासमोर उभं राहतं. हे बरोबर आहे का? आता वृंदावन तुमच्यापैकी किती लोकांनी पाहिलंय? हा, एवढ्या लोकांनी वृंदावन पाहिले. आता मी जर म्हटले चला वृंदावन मध्ये बाके बिहारीच्या मंदिरात, मी बोलते तुम्ही मंदिरात हजर झाला, बरोबर का? हजर झाले का नाही तुम्ही? कारण भगवान परमात्माची मूर्ती ती छोटीशी बोळ, मग आतमध्ये गेलात तुम्ही मंदिरात, समोर बाकी बिहाराचे उभे पण राहिलात, माझ्या अगोदर पोहोचले तुम्ही. आणि ज्यांनी वृंदावन पाहिलंच नाही त्यांनी कसं आणायचं डोळ्यासमोर? कसं येणार तुमच्या डोळ्यासमोर? तर तीर्थ पाहिल्यानंतर एकदा जाऊन या, पण एकदा जाऊन आल्यानंतर 1000 वेळा तर नाव उच्चारलं की ते तीर्थ तात्काळ डोळ्यासमोर उभं राहतं. हा पाहण्याचा प्रभाव आहे. मग नारदजी म्हणजे पृथ्वीवरती खूप मोठे तीर्थ आहेत आणि तीर्थ पाप नष्ट करतात, पुण्य देतात. त्या पुण्यभूमी आहेत, पुण्यक्षेत्र आहेत, तिथे आपण जाऊ. अनेक तीर्थावरती नारदजी फिरले, पण नारदजींना वाईट वाटलं. कारण तीर्थावर आपण फार उत्साहात उल्हासात जातो, पण तिथं रिक्षावाल्यांना अडवलं आणि भटजीनं पैशासाठी न डवलं की मग आपलं डोकं फिरतं बा. पण या लोकांना काहीच कळत नाही, 10-5 रुपयासाठी आडवाडवी करतात. ह्या रिक्षात बसलं का दुसरा रिक्षावाला रिक्षा आडवा घालतो, अरे आम्ही जायचं तर कुठं जायचं? देवाच्या तीर्थावर राहता, चांगल्या ठिकाणी राहता, लोकांना असा त्रास देतात. खूप वाईट वाटतं आपल्याला, वाटतं की नाही? कारण हा अनुभव जाऊन येणाऱ्यांच्या जीवनात आहे. हे म्हणतं तिकडून जा, ते म्हणतं इकडं व्हा, इकडं चप्पल सोडा आणि तिकडं निघा. माणसं वैतागून जातात. मग नारदजी तीर्थावर गेले खरे, पण नारदजींना तीर्थावर नारदजीनं पाहिलं, अरे म्हणे गावाकडे लोक कमी खोटं बोलतात, तेवढं तीर्थक्षेत्रावर जास्त बोलताय. गावाकडं कमी चोऱ्या होतात पण तीर्थावर जास्त होतात. नारदजी दुःखी झाले. मग नारदजी सगळी तीर्थ फिरत 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 यमुनेच्या तटावर आले. यमुनेच्या तटावरती एक सुंदर स्त्री रडत होती. तिच्या मांडीवरती 2 मुलं होती, पण ती म्हातारी झालेली होती. तिला पाहून नारदजी सरळ पुढे निघाले. तिनं थांबवलं. भो भो साधो क्षणम तिष्ठम मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. महात्मा रुक जाओ, मेरी बात सुनो. देवी आप कौन हो? मैं भक्ति देवी हूँ. नारद जी आपने मुझे पहचाना नहीं? मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्रात मला मान मिळाला, गुजरातमध्ये मला जीर्ण अवस्था प्राप्त झाली, पण मी वृंदावनमध्ये आले तर मला चिरतारुण्य प्राप्त झालं. पण माझी 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, ते म्हातारेच्या म्हातारेच राहिले. नारदजी माझ्या मुलांना शुद्धीवर आणा. नारदजी म्हटले काळजी करू नको. वेदांचं पठन पाठन केलं, गीता शास्त्र वाचलं, पण ज्ञान आणि वैराग्याला शुद्ध येईना. आकाशवाणी झाली, नारदा सत्कर्म करा, आणि सत्कर्म साधू सांगतील. नारदजीची भटकंती चालू झाली. कोणतं सत्कर्म करू, कोणता ग्रंथ वाचू, कोणतं पुराण वाचू? वेद वाचले. फिरत 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 नारदजी बद्रीनाथ या क्षेत्री आले. त्याला विशाल क्षेत्र म्हणतात. त्या बद्रीनाथ क्षेत्रावरती नारदजी आले आणि तिथे सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार ही 4 भावंड होती. नारदजी तुमचा चेहरा असा झालाय जणू काय घड्याळाचे काटे सगळे एका जागेवर आले. घड्याळाचे काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं, तेव्हा घड्याळात किती वाजतात शहापूर? झोपले काका, भूक लागली काका. किती वाजतात घड्याळात? 12. ते सनत कुमार म्हणतात तुमच्या तोंडावर 12 वाजल्यासारखे का? चेहरा प्रसन्न ठेवावा. अरे
साधूचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असला पाहिजे. आणि खरं सांगते तुम्हाला, तुमच्या खिशात पैसे किती आहेत हे तुम्हाला कोणीच विचारत नाही, कोणाला माहिती नसतं आपल्याकडे काय खिशात आहे किंवा नाही. पण तुमचा चेहरा किती प्रसन्न आहे याच्यावरनं तुमचं मोल जाणलं जातं. माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे आपल्या गालावरचं हसू, आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. या श्रीमंतीला कधीच गहाण ठेवू नका. कधीच पडकं उतरलेलं उदास तोंड ठेवायचं नाही. सदा प्रसन्न राहायचं आहे. दमडी नसू द्या खिशात, पण घराच्या बाहेर पडले गप्पा, चला चहा घेऊ, चला प्रसन्न चेहऱ्यानं चहा घ्यायला जा. चहा पिऊन झाल्यानंतर आप्पाच म्हणतील राहू द्या, आजचं बिल मीच देतो, तुम्ही देऊच नका. का? हसऱ्या चेहऱ्याचा परिणाम. का? आप्पाला वाटेल आज काहीतरी मोठं यांचं काम झालं दिसतंय, आज मामला खुश आहे. म्हणून चेहरा प्रसन्न ठेवा, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. काही विचारत नाही माणसाला, पण माणसाच्या प्रसन्न चेहऱ्यावरनं खूप काही गोष्टी दडलेल्या असतात. पण नारदजीला म्हणतात, नारदजी तुमचं तोंड सुकलेलं आहे, का बरं? नारदजी म्हटले, ते ज्ञान आणि वैराग्य मूर्छा अवस्थेमध्ये आहेत, मी खूप प्रयत्न केले पण ते शुद्धीवर येत नाही. सनत कुमारांनी सांगितलं, भागवत सांगा. म्हणे कोण सांगल? म्हणे मी सांगतो. हरिद्वारला आले, वाळूचं व्यासपीठ बनवलं, सणक नावाचे महात्मे वक्ता झाले आणि बाकीचे श्रोता. भागवत चालू झालं. जसं भागवत चालू झालं तर भक्ती देवी नाचायला लागली. ज्ञान वैराग्य उठून उभे राहिले आणि नाचत 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 त्या हरिद्वारच्या गंगेमध्ये आले. सगळेजण भजन करत होते. सगळ्या जणांचं तिथे भजन चाललेलं होतं. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. 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 ऐका शहापूर, ऐका ऐका, एवढं सुंदर भजन चाललं होतं. आता भजनानंतर भोजन आहे आपल्याला. नाटक परिवारानं प्रसादाची खूप चांगली सोय केली. त्यांना अन्नदान करायचं या पवित्र काळामध्ये. आता भजन नंतर भोजन. पण ऐका, भक्ती देवी ज्ञान वैराग्य भागवतात एवढं नाचतायत, तुम्ही सुद्धा उठून उभा राहून नाचावं असं मला वाटतं. मेरो राधा रमण गिरिधारी, मेरो राधा रमण गिरिधारी.